हॅलो फ्रेंड्स, आज आपण 36 साईजचे कटोरी पेपर पॅटर्न कटिंग करणार आहोत. त्यासाठी मी 5.25 इंचावर शोल्डर आणि 5.5 इंचावर मुंडा मार्क केला व छातीचे माप टाकले 9 इंच, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावर एक मार्क केले व छान असा मुंड्याचा आकार देऊन घेतला. मुंड्याचा आकार दिल्यानंतर वरच्या साईडने 1/2 इंचावर मार्क करून त्यानंतर मी मुंडा मोजून घेतला, तर 8 इंच माझा मुंडा परफेक्ट आला. पूर्ण उंची माझी 3.5 इंच आहे, तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन मी 14.5 इंचावर मार्क केले व कमरेचे माप 8 इंच, त्यापुढे 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकून छातीचे व कमरेची रेषा काढून घेतली. क्रॉसपट्टीसाठी कमरेपासून वरती 2.5 इंचावर एक मार्क केले व सरळ रेष काढली. त्यानंतर क्रॉसपट्टीच्या रेषेवर मी 3.5 इंचावर एक मार्क केला आणि क्रॉसपट्टीला आकार दिला. त्यानंतर कटोरी मार्क केली 5.5 इंचावर. पुढचा गळा 2 इंचावर मार्क केला आणि 6 इंच प्लस 1/2 इंच घेऊन 6.5 इंचावर पुढचा गळा मार्क करून घेतला. त्यानंतर पुढच्या मुंड्याला आकार दिला 1/2 इंचावर व त्यापासून 2.5 इंचावर आत घेऊन कटोरीचा आकार देऊन घेतला. आता आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. दोन्ही पार्ट वेगळे केल्यानंतर पुढचा गळा कटिंग केला व क्रॉसपट्टी वेगळी करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कटोरी कट केली आणि मुंडा कट केला. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. त्यासाठी मी दुसऱ्या पेपरवर कटोरी वाढवण्यासाठी मी दुसरा पेपर घेतला व त्यावर जी कटोरी आपण काढलेली आहे तिला मध्यावर एक खाच देऊन जशी आहे तशी ती कटोरी आखून घेतली व दोन्ही साईडनी 1.5 इंच व सेंटर मार्क केलेला आहे त्या ठिकाणी 1.5 इंच असे पॉईंट काढून घेतले व ते तीनही पॉईंट जोडून घेतले. त्यानंतर साईडच्या बाजूने कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. वरच्या साईडने 1/2 इंच व कटोरीला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडने 1/2 इंचावर मार्क करून एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंचावर एक एक्स्ट्रा लाईन काढून घ्यायची आहे व कट करून घ्यायचा. आपले कटोरी पेपर पॅटर्न तयार झालेले आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.